काही दिवसांपूर्वी बीड येथील एका शिक्षण संस्थेमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली होती। या प्रकरणी गुन्हा नोंद होऊन आरोपीस अटक देखील झाली। मात्र यानंतर पीडित विद्यार्थिनीला तिच्या शाळेमधून चक्क काढून टाकण्यात आलं। वडिलांना शाळेने बोलावून घेत बळजबरीने त्या मुलीचा दाखला सोपवला। चीड आणणाऱ्या घटनेमुळे सर्व स्तरावरून संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। दरम्यान पीडित मुलीने तिच्या पुढील शिक्षणासंदर्भात आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत। मला शिकून सवरून मोठं व्हायचं आहे, बाकी काही नाही। जे सरांनी केलं ते बाकी मुलींबरोबर होऊ नये ही माझी अपेक्षा आहे। शिकून नेमकं मोठं काय व्हायचं? शिकून मला पोलीस भरतीत भरती व्हायचं। आपल्या मुलीने शिकावे, पुढे जावे असे तिच्या वडिलांनाही वाटते, म्हणून त्यांनी शाळेच्या गैरकारभाराबाबत बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच महिला व बालविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांना अर्जाद्वारे हा प्रकार सांगितला असून मुलीला शाळेत पुन्हा प्रवेश मिळावा आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आणि तुम्ही जाऊन टीसी आणला होता, अर्ज तुम्ही स्वतः केला होता का? नाही, अर्ज मी स्वतः नव्हता केला। अर्ज त्यांनीच केला होता, माझ्याकडून सही घेतली त्याच्यावर। काय म्हणलं शाळा प्रशासन, काय म्हणलं होतं तुम्हाला? तेच मला म्हणले होते आम्हाला थोडी अडचण आहे म्हणले, वरून साहेब लोकांचा दबाव आहे या आणि टी सी घेऊन जा असे 2-3 वेळेस फोन केले। त्याच्यानंतर मी जाऊन मग भेटलो त्यांना, टी सी दिला त्यांनी। तुम्ही विनंती केली होती का आम्हाला टी सी? नाही, विनंती नव्हती, त्यांचेच फोन येत होते। मुख्याध्यापकांचं काय म्हणणं होतं नेमकं टी सी घेऊन जा, कशासाठी प्रेशर करत होते? मुख्याध्यापक फक्त म्हणले की वरून आम्हाला बाबा तुमच्या ह्या टी सीमुळे दबाव येतोय, तुमचा तुम्ही टी सी घेऊन जा। आम्ही विचारलं नाही कोणाचा आहे, कसा आहे, काय। मग त्यांनी दिला आम्हाला टी सी। माझी टी सी रजिस्टरवर आणि अर्जावर त्यांनी सही घेतली, त्यांनी लिहिलेल्या, आणि मी घरी आलो। आता काय मागणी नेमकी तुमची? शाळेत मुलीला शिक्षण व्हायला पाहिजे? हा, मुलीची शिक्षणाची खूप इच्छा आहे, तर तिला शिकवायचं आहे। आपली पण गरीब परिस्थिती असल्यामुळे मुलगी शिकल्यावर थोडं बरंच होईल ना। सदर अत्याचाराची घटना जुलै 2023 मध्ये घडली होती। या प्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल असून पीडित विद्यार्थिनीला शाळा प्रशासनाने शाळेत येण्यास मज्जाव केला। ही बाब अत्यंत चुकीची असून विद्यार्थिनीला अशा प्रकारे शाळेतून काढता येत नाही, हे नियमबाह्य आहे अशी माहिती महिला आयोगाच्या सदस्यांनी दिली। कारण की जी अल्पवयीन पीडित मुलगी ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकत होती त्या ठिकाणी तिचा अत्याचार झाला, त्याच ठिकाणच्या मुख्याध्यापकाने तिच्या पालकाची भेट घेऊन तिच्या पालकाला सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीचा टी सी घेऊन नाही, कारण की ज्या मुलीला शिक्षणाची दारं सावित्रीबाई फुलेंनी उघडून दिली तीच दारं या शालेय शिक्षण संस्थेने बंद केली। हा सगळ्यात मोठा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडला, ह्याची दुर्दैवी बाब म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग निषेध करते। पीडितेला शाळेतून काढणे चुकीचे आहे। बीड जिल्ह्यात आम्ही बालविवाह प्रतिबंध, मुलींची सुरक्षा या विषयांवर काम करत असून या घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी खुलासा करताना सदर मुलीच्या वडिलांचा शाळेतून दाखला काढण्यासाठीचा अर्ज माध्यमांना दाखवल्यासाठी विनंती अर्ज किंवा शाळेची मागणी असेल तरच टीसी दिली जाते। संबंधित विद्यार्थिनीची टीसी ही तिच्या वडिलांच्या विनंती अर्जावरून दिली आहे असे यावेळी मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले आहे। सर, मी मुख्याध्यापक रामारी कदम। शाळेतला हा जो प्रकार आहे हा जुलै महिन्यामध्ये पालकांच्या विनंती अर्जावरून आपण नाव कमी केलेलं आहे। आपण त्यांना कोणत्याही प्रकारचं दबाव टाकून किंवा त्यांना जबरदस्ती करून टीसी दिलेला नाही। त्या बातम्या येत आहेत त्यामध्ये काय तथ्य आहे आणि काय तुमच्या शाळेचं म्हणणं आहे? त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। जिल्हाधिकारी मॅडमचा उल्लेख केलेला तो पूर्णपणे धादांत खोटा आहे। मॅडमचा असला कशाही प्रकारचा फोन किंवा त्यांचा वापर आपण केलेला नाही। आपण त्या मुलींचा त्यांच्या पालकाच्या स्वतःच्या वैयक्तिक मागण्या अर्जावरूनच नाव कमी केलेलं आहे। स्वतः पालक शाळेमध्ये येऊन टी सी घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी हा प्रकार घडल्यानंतर आज त्याला 6 महिने होऊन गेलेले आहेत। 6 महिन्यामध्ये परत एकदाही पालकांना मला पुनर्प्रवेशासाठी किंवा मुलीचं नुकसान होते यासाठी संपर्क केलेला नाही। आजही त्या पालकाची किंवा मुलीची शिकण्याची इच्छा असेल, शाळा त्यासाठी सदैव तत्पर असेल, वेलकम। अर्ज वगैरे काय आहे का? मुलींच्या पालकांचा स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये माझ्याकडे सर हा अर्ज आपल्याकडे अवेलेबल आहे जी। हा स्वतः त्यांनी त्यांच्या सहीनिशी अर्ज आपल्याकडे दिलेला आहे
आणि या अर्जानुसारच आपण त्यांचं नाव कमी केलेलं आहे. त्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत.